त्यांचं एक गाव शिरडून तुम्ही पाहिलं, त्यांच्या गावचे सुपुत्र, दुसऱ्या बाजूला आमचे रसायनी विभागातील आणि विशालजी पाटील सर यांना तुम्ही पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅच दिनेश शेलार ठरले. त्या 13 चेंडू आणि 33 धावा, एक षटक, 12 धावा आणि एक सफलता. तर मॅन ऑफ द मॅच आम्हाला जे तुम्ही पाहताय थंड्याच्या बॉटल्स मला मॅन ऑफ द मॅच साठी दिल्यात. पार्थ सिक्युरिटी फोर्स PSF यांच्या माध्यमातून दिल्या आहेत. उत्कृष्ट ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या मात्र इथे दिल्या जातील. मॅच क्रमांक होती 18 चालू. एका बाजूला लायन्स आणि दुसऱ्या बाजूला कॅपिटल्स. सामना सुरू होतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा. पहिला चेंडू सागर मात्रे बॉलिंग मार्कवर. सागरचा हा पहिला चेंडू अगदी सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु थेट आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील करतोय आणि पहिला चेंडू मात्र डॉट टाकण्यामध्ये यश आणि फलंदाज मात्र पहिला चेंडू डॉट खेळतोय. फलंदाज अंकेश सावळे आणि अनिकेत मोरी जोडी पाहायला मिळते. इथे मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये पाहायला मिळेल हा फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक आहे. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळते. P1चं षटक पाबंदी तुम्हाला पाहायला मिळेल. मग 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अशी व्ह्यू रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि दुसरा मग मिड विकेट रिजन मध्ये अशी व्ह्यू रचना तुम्हाला पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी राजेश नायकर यांच्याकडून 2,500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. इथे मात्र चांगला चेंडू होता. हलक्या हातानं सन्मान देतो बघा. शॉट मिडॉन मध्ये तुम्ही पाहू शकाल चेंडूला अडवलं जात आहे आणि एक सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या 2 धावा पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच दिनेश शेलारला इथं दिलं जात आहे. सुरेशजी हुद्दार, आशिष हुद्दार यांचे वडील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातो दिनेश शेलारला. काल सुद्धा अर्धशतकीय पारी या मैदानावर शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिला आणि या मॅचचे सुद्धा मॅन ऑफ द मॅच दिनेश शेलार ठरलेत. कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा तुम्हाला. परंतु कॅपिटल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता लायन्स असे 2 संघ, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि शेवटचा सामना खेळत असताना या स्पर्धेमधील पाहायला मिळतोय एकमेकांच्या समोर लढताना झुंजताना हे 2 संघ. अगदी या वेळेला सरळ उडवलाय चेंडूला तुम्ही पाहू शकाल आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनच्या वरतून तुम्ही पाहू शकाल हा येतोय या सामन्यामधील षटकार. षटकाराने धाव संख्या 9 धावा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंच सांगतायत की चेंडू बराचसा उंच आहे, वरती उडालाय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मिळाली एक सिंगल आणि यष्ट्यांच्या बराचसा बाहेरून निघणार हा चेंडू मिस होत नाही असं सांगितलं जात आहे. आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि पहिलं दशक धावफलकावर टीम बॅटिंग करताना तुम्ही पाहताय करंजडे लायन्स संघाची धाव संख्या विरोधात कॅपिटल संघाच्या 10 धावा धावफलकावर. त्यानंतर आमचे सन्माननीय विठ्ठलजी फडके साहेब इथे आलेत, या मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती करतोय आपण यायचं बघा व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष दिलं जाते बघा. अगदी प्रत्येकाला बोलावलं जातंय, आवर्जून नावं घेतली जाते, त्यांचा सन्मान आपण पाहतोय. कारण ही स्पर्धा गावाची स्पर्धा आहे आणि ही गावाची लीग असताना प्रत्येकाला त्यामध्ये समाविष्ट करणं, प्रत्येकाला समाविष्ट करून या स्पर्धेचा एक घटक बनणं हे मात्र आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा मात्र सर्वांच्या सहकार्यानं आज मात्र विजयी होत असताना पाहायला मिळते. त्यानंतर सन्माननीय सचिनजी गोराट साहेबांचं इथे शुभागमन होते, त्यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर विजय वाघे. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू आपण पाहिला आउटसाइड दी लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र वाईट स्वरूपामध्ये इथे पाहायला मिळतोय. धाव संख्या 1 वाढतीये, 11 धावा. थोडासा फुटवरचा वापर पाहायला मिळाला. थोडीशी क्रीज मधून आपण जागा सोडली होती, परंतु चेंडू थोडासा दूरवर अगदी फलंदाजापासून पाहायला मिळाला आणि संपर्क जुळला नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये.
पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू, काय जबरदस्त, पूर्णपणे ऑफस्टिक वर चेंडूला रिलीज करतोय आणि फलंदाज जास्तीत जास्त कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी शरीरापासून दूर चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू. आणि आता मात्र हा चेंडू बराचसा बाहेर, अगदी बाहेर निघणारा चेंडू. पंच विशाल पाटील सरांचा इशारा आला आम्हाला की अवांतर चेंडू आहे आणि खराब चेंडूवर मिळाली एकच धाव आणि 1च्या बरोबरीनं 12 धावा. 12 रन्स पाहायला मिळत आहेत. अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस, परंतु इथे मात्र फलंदाज तुम्ही पाहताय अनिकेत मोरे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला आणि तो फलंदाज मात्र या वेळेला फलंदाजी करत असताना हा येतोय सरळ काउ कॉर्नरच्या वरतून आलेला उत्तुंग असा षटकार. अगदी भाऊजींचा खेळ दाखवत आहेत बघा. कारण सासूरवाडाला आल्यानंतर जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करताना इथे मात्र सर्वांच्या समोर त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहिले तर त्यांचे सक्के मेवणे पाहायला मिळतील, ते अंकेश साबळे. अशी जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळतीये आणि काय चांगला खेळ अनिकेत मोरे यांचा पाहायला मिळतोय. अगदी षटकार चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर, पुढे येऊन खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक आहे सूरज शेलार, प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश येणार नाहीये. चेंडू बराच उंच आणि त्यानंतर मात्र पडतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज विजय वाघेवर येतोय. हा दुसरा षटकार. साठी एक गीत बघा लावलं आमचे डीजे अक्षय असतील, नितीन श्रीकांत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. परंतु मी थांबणार नाहीये असं सांगत असताना अनिकेत मोरे या वेळेला चौफेर फटकेबाजी करतायत. आणखी एक येतोय षटकारानंतर सरळ कव्हरच्या दिशेनं हा चौकार पाहायला मिळतोय. अगदी जर आपण पाहिलं ना तर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, पण तू जसं भाऊजी नाव घेतलं तसे भाऊजी यावेळेला मॅच मध्ये चमकताना पाहायला मिळत. अगदी चांगली कामगिरी, कारण चांगला खेळ करतायत, कौतुक करणं गरजेचं आहे. आमचे MSCB चे कर्मचारी पाटील काकांचं इथे मात्र शुभागमन झालंय, त्यांना विनंती करतो आपण यायचं बघा व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मात्र आणखी एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज विजय वाघेचं. अगदी थोडस आपण पाहिलं तर या चेंडूवर वेग कमी केला आणि त्यानंतर मात्र हा फटका हवा तसा कन्वर्ट झाला नाहीये आणि सरळ यष्टीरक्षकाने झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र जे अनिकेत मोरे चांगला खेळ करत होते ते मात्र बाद. विकेट डाऊन, फलंदाज बाद. फुटबॉल क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहिला राहुल स्पोर्ट्स नावाचं ब्रँड आता उदयास असेल आणि सातत्याने व्यावसायिक दर्जाचे अनेक खेळाडू त्यांच्या हातामध्ये तुम्हाला त्यांच्या ब्रँडची बॅट नेहमी पाहायला मिळते. असे राहुल स्पोर्ट्सचे सर्व या ठिकाणी राहुलजी मस्कर टेंबोडे यांचे ते आगमन आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल म्हणजे मालिकावीर राहील त्याच्यासाठी ब्रँडेड बॅट दिली जाईल. प्लेयर एडिशनची बॅट तुम्हाला त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्या येथील मालिकावीराच्या खेळाडूला दिली जाईल, त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. राहुल भाई, खरं तर स्पोर्ट्स निगडीत कोणतीही तुम्हाला ॲक्सेसरीज अगदी माफक दरामध्ये हवी असेल आणि उत्कृष्ट क्वालिटीमध्ये तर तुम्ही जरूर राहुल स्पोर्ट्स या शॉपला आवर्जून भेट द्या. थँक्यू सो मच. राहुल स्पोर्ट्सचे
प्रोप्रायटर तुम्ही पाहता आमचे राहुलजी मस्कर इथे मात्र व्यासपीठावर उपस्थित झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. परंतु अगदी या वेळेला मात्र नवीन फलंदाज येतोय भरत बारवाडला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज अनिल अप्पा भोईर पाहायला मिळतात. अगदी स्लोवर पद्धतीनं पदतालिका पाहायला मिळते. त्यानंतर चेंडूला सुद्धा त्याच पद्धतीनं खेळपट्टीवर रिलीज केलं जातं, टाकलं जात आहे. आणि त्यानंतर मग या चेंडूवर मात्र पाहायला मिळाली ती एक धाव मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणि एकच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर टोटल जमतायत 29 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुढे आले होते फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू मात्र इथे कन्वर्ट झाला. परंतु अविनाश साबळे चेंडू उचलतात, फेकतात, धोका होऊ शकेल. परंतु अगदी या वेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज होते या वेळेला भरत भारवाड आणि धावचीत स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज. दुसरा धक्का टीम करंजडे लायन्स संघाला लागतोय. फलंदाज बाद. अजून एक खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव, ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, महेश स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा महेश दादा उरणकर यांचे इथे आगमन. खरं तर त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. एकेकालचे जबरदस्त खेळाडू आजही खरं तर व्यावसायिक क्रिकेट ते नेहमी खेळत असतात, त्यांचं इथे आगमन. सिरीज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी महेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट्स म्हणजे जर्सी या ठिकाणी उपलब्ध केल्यात. महेश स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा महेश दादा उरणकर यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच, कारण गेल्या वर्षी सुद्धा ते इथे आले होते. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला इथे मात्र टी शर्ट दिल्या जात आहेत. यंदा सुद्धा ते पाहतोय आपण. महेशजी उरणकर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. मग व्यावसायिक क्रिकेट असेल, त्यानंतर मग आपण क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ते आमचे महेशजी उरणकर. परंतु हा चेंडू मात्र तुम्हाला पाहायला मिळाला, अगदी चांगला चेंडू आणि तो चेंडू मात्र सरळ डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, टोटल 31 धावा. सन्माननीय अनिलजी राऊत साहेबांचं इथे व्यासपीठावर शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळतीये, रेलचेल पाहायला मिळतीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा बरेचसे पाहुणे मात्र जोडले जातील. अगदी चांगले चेंडू बघा, अनिल अप्पा भोईर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अचूक लाईन आणि लेंथवर अगदी स्लोअर पद्धतीची पद्धत आली का, आणि त्यानंतर मग चेंडूला सुद्धा त्याच पद्धतीनं अगदी आपण पाहिले ना तर जी क्रीज तुम्ही पाहताय आणि त्या क्रीजवर चेंडूला अगदी खोलवर टप्प्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत. अगदी चांगला चेंडू या वेळेला. मागचा चेंडू आपण पाहिला, हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय आणि चुकील्यानंतर सागर मात्र कडून झाली आहे चुकी आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या लायन्स संघाला. येतोय चौकार. खूप चांगली गीतं तुम्ही पाहताय. पहिल्या दिवसापासून श्रीकांत डीजीएमचे अक्षय ऑपरेटर असतील, प्रत्येक वेळेला जसा माहोल तशी गीतं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आमचे सन्माननीय माणिकजी गायकर साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर, आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये पाहायला मिळते. सर्वेश फुलोरे हे सुद्धा व्यासपीठावर येत आहेत. त्यानंतर अजयजी साबळे सुद्धा व्यासपीठावर येत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद शेखर. आपण तात्काळ अतिथी सन्मानाकडे वळतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, खरे तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीर खेळाडूसाठी
ब्रँडेड राहुल स्पोर्ट्सची बॅट इथे देण्यात आली आहे. असे राहुल स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राहुलजी मस्कर यांचा सन्मान करण्यासाठी मी सरपंच मंगेश दादा शेलार यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते राहुल स्पोर्ट्सचे ओनर सर्वेसर्वा या ठिकाणी राहुलजी मस्कर यांचा यथोचित मानसन्मान करावा. प्लेअर एडिशन, डार्क एडिशन अशा विविध खरं तर पद्धतीच्या उत्तम दर्जाच्या बॅट्स त्यांच्या माध्यमातून खरं तर निर्मित होत आहेत आणि टी शर्ट्स असतील किंवा क्रिकेटच्या अजून ॲसेसरी असतील अगदी माफक दरात ज्या ठिकाणी मिळतात ते राहुल स्पोर्ट्सचे ओनर राहुलजी मस्कर यांचा सन्मान. आणि त्यांच्याच बरोबरीने सन्माननीय अक्षयजी मस्कर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. मी अजय दादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय मस्कर यांचा इथे सन्मान करावा. अजयजी साबळे खरं संघ मालक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते अक्षय मस्कर यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण देखील आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. राहुल स्पोर्ट्ससाठी चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे आणि हा त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर इथे सन्मान केला जाईल महेश दादा उरणकर, ज्यांच्याकडून या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्यासाठी ब्रँडेड टी शर्ट्स देण्यात आले आहेत त्यांचे आम्ही इथे सन्मान करत आहोत. खरं तर मार्केटमध्ये एक खूप मोठं शॉप आहे महेश स्पोर्ट्स नावाचं. उपसरपंच साहेबांना विनंती, आपल्या माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी आंग्रे साहेब, रामेश्वरजी आंग्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. महेश स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा महेशदादा उरणकर यांचा हा सन्मान. रामेश्वरजी आंग्रे साहेब आणखीन एक दमदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते महेश स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा महेशदादा उरणकर यांचा हा सन्मान आम्ही या व्यासपीठावर घेतो. आपल्याच खरं तर समाजातील हे तरुण सध्या उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. जाऊया मॅचकडे, ऐकूया पुन्हा एकदा शेखरजी पाटील यांना. धन्यवाद. एक खूप चांगले व्यक्तिमत्व रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील व्यावसायिक खेळामधील सुद्धा आमचे महेशजी उरणकर आणि अगदी स्वतःच्या बरोबर आपण पाहिलं तर प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आपण पाहिली आहे आणि ते इथे उपस्थित झाले, त्यांचं आपण स्वागत करतोय. हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय अंकुश जाधव साहेबांचं इथे आगमन, उपाध्यक्ष करंजाडे त्यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. मी इथे विनंती करतोय संतोष दादांना आपल्या शुभ हस्ते अंकुश जाधव उपाध्यक्ष त्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करावा. अंकुशजी जाधव साहेब उपाध्यक्ष त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो. या स्पर्धेनिमित्तानं स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. पाहुण्यांचा हा सन्मान या KPLच्या माध्यमातून इथे केला जातो, करंजाडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि तदनंतर साहेबराव डोलणार साहेबांचा इथे सन्मान करतो आम्ही. अजयदादा साबळे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते साहेबरावांचा इथे सन्मान करावा. या स्पर्धेनिमित्तानं करंजाडे प्रीमियर लीगचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. त्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा करंजाडे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, ऐकूया शेखरजी पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. परंतु इथे मात्र शैलेशला संधी होती बघा, कारण शैलेशसाठी पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर झेल टिपला तर धीरज ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे शैलेशसाठी. परंतु प्रयत्न केले असते ना तर चौकार सुद्धा वाचला असता, परंतु तसं झालं नाहीये. आउटस्पीड फास्ट आहे आणि यष्टीरक्षकाच्या मागे जे क्षेत्ररक्षक असतात ना त्यांना क्विक राहणं आणि अगदी चांगलं काम करणं खूप महत्वाचं. कारण चेंडू पडल्यानंतर इतक्या वेगाने येत असतो, कधी बॅटला ब्रश करून येत असतो आणि तो वेग जास्त असतो. आणि असं असताना मग आता मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत.
विजय भारवडला तुम्ही पाहताय. सागर मात्रेचा हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने शैलेश अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय बघा. अगदी चेंडूला अडवतोय आणि त्यानंतर मात्र जर तुम्ही पाहिलं असेल तर एकच धाव मात्र मिळाली. क्विक आहेत थर्डमॅनच्या दिशेने पाहताय. एक विशेष सूचना आहे. या दरम्यान MH46 BJ4389 युनिकॉर्न गाडी बघा, चुकून ती गाडी दुसरे जण घेऊन गेलेत, तर त्यांना विनंती असेल आपण ती गाडी आणून द्या आणि आपली स्वतःची गाडी घेऊन जा. खरं तर चेंजेस झाले, चावी लागली त्याला आणि अचानक दुसरी गाडी ते घेऊन गेलेत, त्यामुळे त्यांना विनंती असेल ज्यांनी कोणी नेली असेल 4389 युनिकॉर्न, तर आपण त्वरित ती घेऊन या. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. सन्माननीय विठ्ठलजी फडके साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांना विनंती करतो यायचं बघा. व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. सागर मात्रेचा हा वेगवान चेंडू फलंदाज मात्र इथे बाद होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. निखिल विकारीची दांडी गुल गुल गुल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज कुणाल गायकर येतोय मैदानाच्या आतमध्ये. शैलेश साठी संधी आहे बघा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज धीरज ठाकूर यांच्याकडून लगावलेला आहे. धीरज विकास ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे बघा ते. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय गणेशी कदम यांचं इथे आगमन, त्यांचं करंजने प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक असं इथे स्वागत करत आहोत. लोकेश जाधव यांच्याकडून 500 रुपये असतील. साई रिलायन्स स्मार्टचे प्रोप्रायटर आहेत. टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राइज शैलेश साठी आलंय. कुणाल गायकर साठी षटकार हॅट्रिक साठी 15,000 रुपयाचे कॅश प्राइज राजेश गायकर यांच्याकडून. अगदी या स्पर्धेमधील जास्त रोख रकमेचं बक्षीस आहे 15,000 रुपये. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे सागर आणि लॉंग ऑन मध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज मात्र विजय बाद होतोय. धन धन की सुनो झनकार ये दुनिया है. युग जर आपण पाहिले ना तर पैशाकडे सर्वजण झुकले जात आहेत. आज प्रत्येक जण पैसा पैसा करतोय, परंतु जर विचार केला ना तर मग एक चांगला माणूस बनणं मी म्हणेन खूप महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. परंतु 25,000चं पारितोषिक 10,000 वाढलेत बघा. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी फलंदाज कुणाल गायकर साठी आणि सोनू साठी सुद्धा 25,000. 3 षटकार मारायचे आणि 25,000 एक महिन्याचं पेमेंट आहे. सध्या जर बघायला गेलं कॉन्ट्रॅक्ट बेस बराच वेळा चालू आहे, परंतु असं असताना कॉन्ट्रॅक्ट बेसवर, कारण त्याच्यात 2 मुलं भरती होत आहेत आणि असं मी म्हणेन 25,000 म्हटलं तर 12.5 आणि 12.5 म्हणजे 2 पगार इथून निघाली जाणार आहेत. मग सोनू आणि कुणाल मने सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. नक्कीच नक्कीच, कारण पैशाकडे बघून मी म्हणेन, कारण पैशापेक्षा आहे ना एक चांगला माणूस असणं खूप महत्वाचं आहे. परंतु पैसा सर्वांकडे आहे, देण्याची दानत ज्याच्याकडे आहे तो खरा माणूस. कारण आम्ही सातत्याने म्हणत असतो की भूक लागल्यानंतर जेवणं म्हणजे प्रकृती, भूक लागूनही न जेवणं म्हणजे विकृती आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आणि या ज्या स्पर्धेसाठी सर्वांनी जे योगदान दिलंय, आपल्याकडील असणारं प्रत्येकाने योगदान दिलंय आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतीये. अगदी लॉंग ऑफ मध्ये तुम्ही पाहताय हा चेंडू मात्र खेळला जातोय. 1 धाव, धावसंख्या धावफलकावर 46 धावा. अविनाश साबळेने जर क्लीन बॉल जर घेतला तर त्याच्यासाठी 500 रुपये असणार आहे.
19वी मॅच असेल रॉयल्स आणि 19वी रॉयल्स आणि वॉरियर्स बघ तरी पण बघ ना ओमकार. रॉयल्स आहे. चेंडू तुम्ही पाहता यावेळेला खेळला जातोय मिडॉनमध्ये डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु 2 धावा पूर्ण आणि या 2च्या बरोबरीनं पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय आणि 5 षटकांचा खेळ मात्र संपल्यानंतर धावा धावपलकावर जमल्या टोटल 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट मात्र ठेवलंय. ते तुम्ही पाहू शकाल करंजडे लायन्स संघानं करंजडे कॅपिटल संघासमोर काल करंजडे कॅपिटल संघाची पूर्ण संघ बाद झाला होता. आज काय करतील हे पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच करंजाडे वॉरियर्स आणि करंजाडे रॉयल्स अशी लढत असेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि टॉस बॉक्समध्ये असतील. खरं तर टॉस करण्यासाठी राहुल स्पोर्ट्सचे सर्व राहुलजी मस्कर यांच्या शुभ हस्ते आम्ही 19 ही मॅच आहे खरं तर या स्पर्धेतली. या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. शेखर चला आपण टॉस बॉक्समध्ये करंजाडे वॉरियर्स करंजाडे योद्धे आणि एका बाजूने करंजाडे रॉयल्स या 2 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आले. बघा लीगमधले आता अंतिम सामने आणि महत्त्वाचे सामने आहेत. तर लगेच आपण टॉस करत जाऊया. राहुलजी मस्करांना विनंती असेल शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शेखर आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आणि तत्पूर्वी इथे सन्मान होईल गणेशजी कदम साहेबांचा. त्यांना विनंती असेल आपण या. मी आदरणीय कर्णाशेठ शेलार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी कदम यांचा यथोचित सन्मान करावा. सन्माननीय गणेशजी कदम यांचा हा सन्मान कर्णाशेठ शेलार यांच्या शुभ हस्ते केला जातो. थँक्यू. महेशजी उरणकर साहेब थांबा. आपल्या शुभ हस्ते सामनावरची ट्रॉफी आम्हाला द्यायची आहे. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. नाणेफेकी केली जाईल करंजडे रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला करंजडे वॉरियर्स. एका बाजूला तुम्हाला बळीराम भोईर पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आमचे भाऊ. इच्छा आहे सर्वांची की बालमला सुद्धा फलंदाजी देणं गरजेचं आहे. मग आज बालमला ती फलंदाजी मिळेल, फलंदाजीसाठी बालम असेल का? बालमला आम्ही फलंदाजी देण्याचा प्रयत्न केला, पण ते असे क्रिकेटर आहेत ते स्वतःच बोलत होते का आम्हाला थोडा मागं राहू द्या आणि जे यंग पोरं आहेत त्यांना संधी द्या. तर आज मला तर वाटते त्यांची बॅट सकाळपासून कडारलेली आहे. तर आज त्यांना आम्ही आमच्या विरोधकांच्या बद्दल ते बोललेले आहेत यांच्याबद्दल त्यांनी मला तर वाटतं गेल्या वर्षी सेंचुरी मारलेली. आज आम्ही प्रयत्न करू त्यांना या संघाच्या विरुद्ध उतरवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक करंजडे वॉरियर्स आणि करंजडे रॉयल्स दोन टीमला देऊया शुभेच्छा. आणि आवाजामध्ये होतोय बदल. मायक्रोफोनवर आमचे रोशनजी पाटील सर. थँक्यू. थोडं स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल सर्व संघांना थोडं स्पीडअप करा. भाऊ म्हात्रे साहेब यांची वेपन सापडले. खरं तर भरपूर असं म्हणतात मनुष्याने जगण्याचा मनमुराद आनंद घ्यावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ म्हात्रे यांना तुम्ही ऐकताय आणि पाहिलं. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या मॅचसाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी कमी वयाचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. शॉर्ट थर्डमॅनला दुर्वेश गायकर. त्याने जर एखादा बॉल अडवला तर आदरणीय राजेशजी गायकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. बघा बॉल जरी अडवला तरी त्यांच्यासाठी 5 रुपये 5,000 रुपये 5,000 रुपये माफी असावी. हे पारितोषिक त्याच्यासाठी आहे. घरातल्या घरात बक्षीस जाईल. आणि आपण राहुल शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आणि उद्योग क्षेत्रामध्ये नेहमी त्यांचं योगदान राहिलं. राहुलजी मस्कर यांच्याकडून हे पारितोषिक आलं. संपूर्ण समालोचन कक्षाला प्रवीण दुगाडे, सुदर्शनजी पाटील, रोशन पाटील यांच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. जाऊया सामन्याकडे. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत रोशन चालके आणि समोर फलंदाज आहेत या ठिकाणी सागर म्हात्रे. अतिशय विस्फोटक असा फलंदाज. त्याच्या बरोबरीने अनिल भोईर हा खेळाडू. नॉस्टॉकिंग एंडला अतिशय महत्वाचा सामना. करंजाडे प्रीमियर लीग मधला इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईल फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. सीमारेषा पार दणदण करत आलाय हा चौकार. 4 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार. प्रवीण सर आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. सुरुवात एवढी चांगली केली आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. मागे बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. इथे मात्र बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर. इथे मिळाला वाईट +4 पंजा चौकार.
आली मगाशी शेखरने देखील सांगितलं जे मागे दोन क्षेत्ररक्षक आहेत त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं या कारणासाठी, कारण बॉल जर मागे आला आउटफील्ड फास्ट आहे. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका, अफलातून फलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने ही खरं तर सौरव गांगुली दादा यांच्या स्टाईलने फलंदाजी सुरू झाली मैदानामध्ये. आपण पाहता खेळाडू आहे त्या ठिकाणी सागर मात्रे, हा दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून. टीमला टार्गेट आहे 49. स्टेप आउट झाले, आतली कडा घेऊन बॉल मागे चला, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. सोनू गुरव स्टायलिश खेळाडू या संघाचे 1 रन मात्र इथे आली. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. खरं तर करंजाडे वॉरियर्स विपक्ष करंजाडे रॉयल्स अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. लीग मॅच मध्ये तुम्हाला सुरुवातीस सामने जिंकणं फार गरजेचं असतं, कारण अंतिम क्षणाला तुम्हाला डिपेंड राहावं लागतं दुसऱ्या संघांमध्ये. जर तो संघ पराभूत झाला, तो संघ जिंकला तर आपल्याला चान्सेस मिळतील, परंतु सुरुवातीपासून जर तुम्ही सामने जिंकलात तर नक्कीच या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व कायम राहील. साजन मात्रे यांच्याकडून सागर मात्रेला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि लगातार 6 सिक्स मारले तर 5000, परंतु दुर्बेशसाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे. राजेशी गायकर यांच्याकडून तब्बल बॉल अडवला तरी 5000. खरं तर त्यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय. दुर्बेश खरं तर आता डगआउट्स मध्ये गेलेत आणि सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये घेतलेत. मारुती पोपट दादा खरं तर 40+ खेळाडू, त्यांच्याकडून अनिल भोईरला देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक जण आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतोय. लवेश मात्रे यांच्याकडून देखील सागरला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं, म्हणजे भरपूर पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. आपण पहिल्या दिवसापासून पाहताय सर्वात श्रीमंत प्रीमियर लीग करंजाडे. स्टेप आउट झाले, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट, LBW च्या स्वरूपात इथून मात्र मैदानाच्या बाहेर जाईल सागर मात्रे हा फलंदाज. बिग विकेट डाऊन. तर काल सुद्धा आपण मैदानाच्या चौफेर फटके करत होतो. आपण सर्वांच्या बाईट घेतल्या. आता सुद्धा आपण करंजाडे वॉरियर्स संघाचे डगआउट तिथे आहोत. आमच्या समवेत आहेत आमचे बालम मात्रे, एक डॅशिंग खेळाडू, एक डिंडा पद्धतीनं तुम्ही डोक्याला सुद्धा पाहू शकाल, बांड आहे आणि त्यांची बाईट आपण घेणार. बालम मात्रे, तू आता भाऊ मात्रेंनी सांगितलं की फलंदाजी तुम्हाला देण्याची शक्यता आहे, परंतु गेल्या वर्षी तुम्ही जी लिंक पाठवली होती सासूरवाडीला आणि ती लिंक बघितल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की आमचे जावई उतरलेच नाही, परंतु यंदा तसं काही आहे का? नाही, गेल्या वर्षी सगळ्यांनी खूपच अपमान केला, दिलगिरी व्यक्त करतो. भाऊनी मला भले एक बॉल का नसो पण चान्स दिला, त्यांनी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मग आज त्यांनी सांगितलं का सकाळी असं वाटतं की एकदम तयारीत आहेत, खेळतील, आज जर चान्स भेटली तर तुम्ही काय करू शकाल? की 100% मी योगदान देणार, संघाला विजय करणार. समोरच्या संघाला पण जरसा मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही नाहीतरी आता भाऊच्या विस्तारा बांधलेलाच आहे, तर एखादी आमच्यावरती मेहरबानी करून जर दिला तर तुम्हाला संध्याकाळी लॉलीपॉप चिली सब रेडी आहे. बघा, हे होते बालम म्हात्रे. आणि मग याच्या पुढे जाऊन आज या स्पर्धेमध्ये शेवटचा दिवस आहे. 3 दिवस ही स्पर्धा आपण खेळतोय. सर्वजण हसून खेळून आनंदाने आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. 4थं वर्ष आहे. मग या स्पर्धेबद्दल आणि सर्व ग्रामस्थ मंडळ करंजाडे या सर्वांच्या बाबतीत आपण काय सांगाल? खूप छान, सर्वांनी चांगली मेहनत केलेली आहे. सर्व कमिटींचा खूप आभारी आहे आणि हे असंच कंटिन्यू चालू राहू दे. दान धर्म सर्वांचं प्रेम असंच चालू राहू दे आणि ही KPL कंटिन्यू राहू दे. आणि गेल्या वर्षीच्या माध्यमातून जिलेबी जी दिली होती, यंदा ती जिलेबी असं वाटलं येणार होती पण कुठेतरी अडकली. थोडी पार्टी डब घ्यायला आली, पार्टी उठली होती त्याच्यामुळं. पण भाऊ मातेंनी दाखवला, बालम माते नाही पण भाऊ मातेने जिलेबी दिली. नक्की जर पार्टी उद्या पुढच्या वर्षी फॉर्मला आली तर 20 ते 25 किलो देईन, नक्की देईन. थँक्यू. बघा, अगदी बिंदास जे आहे ते बोलून दाखवतो, बिंदास. अगदी खूप छान आमचे होते बालम मात्रे आणि खूप चांगली बाईट त्यांच्या माध्यमातून. अगदी बघा, हे डगआउट भरले, त्यांची बाईट ऐकण्यासाठी उत्सुक होते, कालपासून वाट पाहत होते आणि आज ती अखेर यशस्वी ठरली आहे. लोकेश जाधव, धन्यवाद. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. धन्यवाद शेखर. टोटल धावा स्कोर कार्ड होते त्यामध्ये आतापर्यंत 18. बालम यांचा शेअर मार्केट ढासळलाय यावर्षी.
पण तो पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून चांगलं योगदान राहील. नवीन खेळाडू सूरज शेलार मैदानाच्या आतमध्ये आला. आणखीन एक खरं प्रतिभावंत असा हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. अनिल भोईर यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सरपंच मंगेशदादा शेलार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक अनिल भोईर यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग ट्रॅकमध्ये आज विजय हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये. राऊंड विकेट खोलात टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न आहे आणि इथे आपण पाहता पंच सांगतात आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग बॉल झाला, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शंका पंचांच्या मनामध्ये नव्हती. हा डॉट बॉल. सूरज शेलार यांना 3 षटकाराला संपूर्ण इनिंग मध्ये जर त्याने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आतिश साबळे यांच्याकडून डगआउट मध्ये आता खरं तर क्राऊड तुम्हाला पाहायला मिळतोय. एंटरटेनमेंट लो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग मध्ये यावेळेस पॅडो स्वीप केला बॉलला. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. आलाय चौकार. डीजे थांबायचंय. अगदी क्राऊड पाहायला मिळतोय, अगदी आवाज पाहायला मिळतोय. स्पर्धा आनंदाची साजरी होताना पाहायला मिळते. आहेत आमच्या समेत विजय झुगे. मग विजय झुगे तुम्हाला पाहायला मिळतात. 40+ चे खेळाडू. अगदी विजयदारांचा खेळ आम्ही पाहिला. 2 दिवस चांगला खेळ करतायत. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. मग असं असताना आज तुमच्यासाठी ही मॅच जिंकणं महत्वाची आहे. मग या मॅच मध्ये तुमचं योगदान कसं राहील, टीम मध्ये काय बदल असेल किंवा अन्य काही गोष्टी या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण समोरचा संघ 3 सामने हारलाय आणि त्या संघाने सांगितलंय आम्ही तुम्हाला बिग फाईट देऊ, तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करू. मग तुमच्याकडून काय रणनीती असेल? आमच्याकडे ही रणनीती असणार आहे. त्यांना हरवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करणार आहेत. कारण ते 3 हरले असले तरी पण ते पण प्रयत्न करतील आम्हाला हरवण्याचा, पण आम्ही त्याला जितून देणार नाहीये. हा 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 अच्छा हा. आणि ती युनिकॉर्न घेऊन गेलेलो होतो मी, सॉरी, ती त्यांना परत दिलेली आहे. चुकून नेलेली. ती मास्टर चावी कोणाची होती? पेट्रोलची चावी लागलीने घेऊन गेलतो त्याला. नक्कीच. आणि बघा नाईट रायडर संघाचे आमचे लोकेश भगत, त्यानंतर आमचे लोकेश जाधव आहेत, प्रतीक जाधव आहेत. सध्या आता पाहिलं ना राहुल शिंदे तुमच्या टीमचे जर्सी परिधान केले, याबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे त्यांना काही तुम्ही दिलेला आहे किंवा काय असं काही 11 खेळाडूंच्या मध्ये किंवा त्याच्यामध्ये मग काही थोडस त्यांचा आमच्याबद्दल प्रेम आहे आणि त्यामध्ये आवड आहे. ते लकी पॉइंट आहेत दरवर्षी. हॅलो हा विजू जुगे यांचा सांगतो मेन म्हणजे वीक पॉइंट सांगतो. उमल रे जवानी बरकरार आहे. थँक्यू. चला, हे होते आमचे विजय जुगे बालम. मात्र अगदी या डगआउट मध्ये मजा आली. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो सुरेश, 22 धावांची गरज टीमला विजयासाठी येणाऱ्या काही बॉलमध्ये. आणि हा सामना आपण पाहताय अगदी रफ अँड टफ होईल. जर का इथे अजून विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या टीमला, करंजाडे लायन्स या संघाला जर का विकेट मिळाले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतील फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. चांगली भागीदारी आपण पाहिली. अनिल भोईर बाद झाले, ज्यांनी वैयक्तिक आपल्या संघाला 5 रनचं योगदान दिलं. परंतु सूरज मैदानामध्ये खेळतो 6 या धावसंख्येवर. त्याच्या बरोबरीने साजन कदम यॉर्क केला बॉलला. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केलाय. सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना सेन्सिबल क्रिकेट. धावा कमी आहेत, रन कमी चेस करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने प्रवीण सर आपण पाहता चांगली स्ट्रॅटर्जी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकात आल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 28. टार्गेट आहे खरं तर आपण पाहिलं 49. त्यामुळे अजूनही 21 रनची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आता इथून प्रत्येक संघाला सूचना राहील थोडं आपण स्पीडअप करा, वेळ वाचवा. कारण आता आजचा शेवटचा दिवस आहे. खरं तर हा काल्याचा दिवस असं म्हणता येईल. कारण अंतिम दिवसामध्ये मेगा फायनल सेमीफायनल या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि असं म्हणतात याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ही स्पर्धा भरवण्यासाठी गेले कित्येक दिवसाची मेहनत या खरं तर आयोजकांची या संपूर्ण करंजाडे प्रीमियर लीगची आपण पाहिली. आणि अंतिम दिवसामध्ये सध्या आपण आहोत.
तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज येतोय अनिकेत मोरे. भाऊजी जावई म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं आणि इथे आपण पाहता भाऊजी आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. अनिकेत मोरे निर्णायक षटक राहील या मॅच मध्ये, कारण 18 मध्ये 21 प्रति षटक 7.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. समोर आहे त्या ठिकाणी साजन कदम ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, झेल पकडलाय. कहाणी में ट्विस्ट, सामना अजूनही संपलेला नाहीये, सामना बॅलन्स आहे आणि इथून मात्र आता 17 मध्ये 21 समीकरण खेळाडू बाद झाला साजन. समवेत आहेत करंजड हवाई संघाचे संघमालक आणि संघनायक पाहायला मिळत आहेत. सर्व अगदी त्यांची बाईट ऐकण्यास सुद्धा आपण पाहू शकाल. बरेचसे सर्व खेळाडू जमलेत आणि त्यांची सुद्धा आपण बाईट घेतोय. अगदी 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून सर्व गोष्टी कव्हर केल्या जात आहेत. अगदी तुम्ही 3 सामने खेळलात, 3 सामने गमावलेत. चांगला खेळ तुमचा काल स्वीशीटचा फटका सुद्धा आम्ही पाहिला, परंतु आता मात्र शेवटचा सामना खेळताय. वॉरियर्स आहे, भाऊ मात्र सारखा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि असं असताना मग त्यांनी सुद्धा सांगितलंय की तुम्हाला आम्ही 100% हरवण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्ही कोणत्या पद्धतीनं जर त्यांना तुम्ही हरवलं तर ते आपण पाहिलं तर थोडंसं धोक्यामध्ये येऊ शकतात. मग तुमची रणनीती काय असेल की मग तुम्ही सुद्धा जाणार बाहेर आणि त्यांना सुद्धा घेऊन जाणार, असं की असेल का? सर्वप्रथम मी करंजडे प्रीमियर लीग जे आयोजित करतात सुरेश शेलार त्यांची टीम, त्यांना मी धन्यवाद देतो. कारण आमच्यासारख्या खेळाडूंना, आम्ही रिटायर्ड खेळाडू आहोत, आम्हाला खेळण्याची 3 दिवस का होईना संधी मिळते, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. आणि विषय राहिला खेळ आहे, शेवटी खेळामध्ये हार जीत ही कोणाची तरी होत असते. जीत होते ती करंजडे प्रीमियर लीगची. आणि आजचा जो 4था सामना आमचा आहे त्या सामन्यात आम्ही 100% एफर्ट करू, जिंकण्याचा प्रयत्न करू. कारण खेळामध्ये मी कॉम्प्रोमाइज आणि कशात मी कॉम्प्रोमाइज करत नाही. तर माझा 100% आमचा संघ खेळेल. आणि जे खेळाडू KPL मध्ये भाग घेतात त्यांना फक्त क्षेत्ररक्षण मिळतो, त्यांना फलंदाजी नाही, गोलंदाजी नाही. मनापासून मी त्यांना पहिला धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे KPL ला थोडाफार हातभार लागतो, चांगलाच हातभार लागतो. कारण ते खेळतात, सर्व खेळाडू खेळतात म्हणून KPL यशस्वी होत आहे. आणि याच्या पुढे 5वं पर्व चांगल्या उमेदीने आम्ही उतरू, चांगला संघ निवडू, प्रयत्न करू. आणि धन्यवाद देतो सर्व करंजडे वासियांना. अगदी संयमी पदाची बाईट तुम्ही पाहिली असेल, अगदी शांतपणानं आमचे. तर थांबूया आपण इथेच आणि जाऊया आपण व्यासपीठावर. मॅच सुरू आहे, सामन्याचा आपण आनंद घेऊया कॉम्बॉक्स मधून. अंतिम 14 चेंडू 19 गरज असताना मात्र अप्पर कटचा हा फटका आपण पाहिला. या ठिकाणी भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढला, तेवढीच चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सिंगलला प्राधान्य देताना हे दोन्ही खेळाडू. 2 धावा आल्या आणि अजूनही 17ची गरज. बघा ड्रिंक्स ब्रेकसाठी दोन्ही डगआउटमधनं खेळाडूंना सज्ज राहा. पुढच्या खरं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही कॅल्क्युलेशन आपण पाहिलंय मॅचचं. 13 चेंडू आणि 17 धावा, 13 बॉल 17. समोर आहेत फलंदाज विजय वाघे. हा खेळाडू सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं बॉलला ढकललं, ऑफ ड्राईव्ह केला, 1 रन मात्र घेतली दोन्ही फलंदाजाने. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी 16 रनची गरज. म्हणजे या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या. अनिकेत मोरे भाऊजी या तर गोलंदाजांनी. आणि इथून मात्र एक कमबॅक. अजूनही मॅच बॅलन्स आहे, 12 बॉल आणि 16 धावा. ड्रिंक्स ब्रेक होईल. चला पाणी घेऊन दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानामध्ये दाखल व्हा. अंतिम क्षणाच्या लढती करंजडे प्रीमियर लीग. खरं तर ही स्पर्धा आपण जर पाहिली तर सर्वोत्कृष्ट आयोजन आणि श्रीमंत अशी क्रिकेटची स्पर्धा प्रीमियर लीग म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती करंजडे प्रीमियर लीग. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिला ग्रामीण गटामध्ये देखील करंजडे संघ आता नक्कीच थोडा मॅच्युअर होत चालला. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाकडून आपण उल्लेखनीय कामगिरी होताना पाहिली. आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरं तर मगाशी दादानी म्हटलं आम्ही रिटायर आहोत. खरं तर जुन्या जाणत्या खेळाडूंना संधी मिळाली, त्याचबरोबर जे रेग्युलर खेळतात त्यांना संधी मिळाली. आणि जे नवोदित टॅलेंट आहे, जे पडद्यामागचे जे खरं तर टॅलेंट आहे ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला समोर येताना पाहायला मिळतील. अप्रतिम असं हे आयोजन करंजडे प्रीमियर लीगचं तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चला शॉर्ट टीम मीटिंग, जरा वेळ वाचवा आणि लगेच सामना सुरू करा. अंतिम 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 16 रनची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन. प्रतिषटक 8.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये राहील संघाच्या विजयासाठी. आणि एका बाजूने हा सामना जिंकायचा असेल करंजडे लायन्स टीमला तर मात्र गुणवत्ता पूर्ण इथे मात्र गोलंदाजी आणि तेवढीच चांगली दर्जेदार फिल्डिंग
त्या ठिकाणी करावे लागेल या मॅचमध्ये संघाच्या विजयासाठी. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी अनेक वेळा आपण पाहिले लो स्कोरिंग सामने हे नेहमी हाय व्होल्टेज होत आहेत. नेहमी अटीतटीची आपण लढती पाहिल्या लो स्कोरिंग मॅचमध्ये. आता इथे तसं होईल का? जर प्रयत्न केले तर 100% होईल. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल या मॅचमध्ये. 33 रन झाल्या, अजूनही 16ची गरज. सनी दादा यांचं इथं आगमन. 12 चेंडूमध्ये 16 धावा असं हे समीकरण करंजाडे कॅपिटल्स टीमला. आणि या बॉलिंग ट्रॅकमध्ये चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येतो या ठिकाणी रोशन चालके. सेकंड स्पेल मध्ये हा खेळाडू आला. पहिल्या षटकामध्ये त्याने 18 दिल्या. आता इथे मात्र या चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेलला तो आलाय. स्कूप केला बॉलला, फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, लॉंग लेग क्षेत्र निवडलंय आणि इथे बॉल चाललाय. वन बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार. बॉल आता 12 धावा. कदाचित निर्णय चुकला की काय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, कारण अनिकेत मोरेने फक्त 5 धावा दिल्या होत्या. जर या ठिकाणी एखादा फ्रेश बॉलर यूज केला असता आणि पुन्हा अंतिम षटकामध्ये अनिलकडे आपण सेकंड स्पेलकडे गेलो असतो तरी चाललं असं. बहुतेक विश्वास हा आपल्या संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती दाखवला रोशन चालकेवरती. पहिल्या बॉलवरती चौकाराला तर 11 मध्ये 12 असं हे कॅल्क्युलेशन रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलंय आणि अजूनही वेळ गेलेली नाही. कमबॅक करावं लागेल करंजाडे लायन्स टीमला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका इथे फिल्डरला उभा केला डीप मध्ये फाईन लेगला. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू चालला, थांबवलाय आणि इथे मात्र 1 रन आली या चेंडूवरती बॅटिंग करताना. शेवटचे 10 बॉल आणि 11 धावांचं समीकरण. बघा इथे जर का सूरजने षटकार मारला तर अतुल दादा कैकाड यांच्याकडून 1000चं पारितोषिक. या चेंडूला जर षटकार मारला तर 1000चं पारितोषिक आलंय. बघा पारितोषिक. परंतु सूरज माइंडसेट खेळाडू आहे, त्याला माहिती संघाचा विजय महत्वाचा आहे आणि इथून मात्र त्याने सिंगल डबलला महत्व दिलं. हे क्रिकेट आहे. खरं तर या क्रिकेटची गरज आहे. प्रत्येक जर येतोय आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, जेव्हा कमी धावांचा सामना असो, मगाशी म्हटलं ग्रामीण क्रिकेट नेहमी हाय व्होल्टेज सामने का होत आहेत. अतिघाई असते, प्रत्येकाला षटकार चौकाराने सामना जिंकवण्याची खरं तर त्या ठिकाणी ओढ लागलेली असते. परंतु सिंगल डबल या रन फार महत्वाच्या आहेत. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण एक एक रनने इतिहास रचला जातो. एक एक रनने मात्र नक्कीच तुम्ही संघाला पुढे घेऊन जाऊ शकताय. चांगली मॅच, बिग फाईट. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन आता 9 चेंडू आणि 9 धावा. 9 बॉल 9 धावा. स्विचिटचा प्रयत्न इथे खेळाडू बाद, लेग बिफोर द विकेट. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. हा सामना बनेल, अंतिम चेंडूपर्यंत जाईल हा संकेत मात्र या षटकामध्ये दिलाय रोशन चालके या गोलंदाजाने. चिटचा फटका खेळणं योग्य होतं का हा प्रश्न आता विचारला जाईल करंजाडे कॅपिटल टीमच्या खेम्यामधून. कारण या क्षणाला रिस्क घेतली सूरजने आणि ती रिस्क मध्ये त्याच्या अंगलट आली. तो खेळाडू बाजार नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय अविनाश साबळे हा खेळाडू. बघा अजूनही मॅच आहे 8 मध्ये 9 मॅच ऑन आहे. बघा प्रेक्षक कमाल कॅचसाठी या सामन्यामध्ये जो कोणता प्रेक्षक कॅच घेईल त्याच्यासाठी मात्र सनी दादा यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. आयवा कॅच या ओव्हरमध्ये. परंतु तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर ती कॅच घ्यावी लागेल. कारण वासंबे प्रीमियर लीग मध्ये प्रवीण सर हे पारितोषिक होतं, मोबाईल होता कॅचसाठी. एका प्रेक्षकाने एक पाय आतमध्ये टाकून झेल पकडला, गोंधळ निर्माण झाला. सामना वन साइडेड होता म्हणून तिथे चौकार घोषित केला. परंतु त्या छोट्या प्रेक्षकाला तिथे मोबाईल दिला होता. परंतु इथे मैदानाच्या बाहेर तुम्हाला कॅच पकडायची आणि 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पटकवायचं आहे. इथे फुलर लेनचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह. रन महत्वाच्या, सिंगल मात्र आली, एकच धाव असेल. आता 7 चेंडूमध्ये
8 धाबा, 7 बॉल 8 धाबा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. अजूनही मॅच संपलेली नाही असंच म्हणावं लागेल. अंतिम क्षणापर्यंत हा सामना जाईल यात ती मात्र शंका नाहीये. जर का अशी गोलंदाजी या ठिकाणी करंजाडे लायन्स टीमनं केली अंतिम चेंडूपर्यंत नक्कीच हा सामना रंगेल आणि प्रेक्षकांसाठी मात्र हा उत्कंठावर्धक सामना आता मात्र इथे पाहायला मिळेल. पैसा बसून मॅच पाहणं ही खरं तर प्रेक्षकांची इच्छा असते. क्रिकेटची ही खरं तर एक अमंग मेजबानी असते आणि ती मात्र आता कदाचित या ठिकाणी निर्माण होईल याची चिन्ह मात्र गोलंदाज रोशन मैदानामध्ये येतोय. धीम्या गतीचा बॉल फ्लाईट दिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि पंच सांगतात हा डॉट बॉल. आता 6 चेंडू विजयासाठी 8 रनची गरज. 6 बॉल आणि 8 धाबा अंतिम षटकामध्ये हा सामना आलाय. 49 धाबा असं वाटलं होतं वन साइडेड मॅच होईल परंतु अंतिम क्षणापर्यंत करंजाडे लायन्स संघ या ठिकाणी आपण पाहताय संघर्ष करतायत. 6 बॉल 8 खरं तर आता प्रेडिक्शन आणि त्याचबरोबरने गुणतालिकेमध्ये कोणत्या संघाला या सामन्याचा ऍडव्हान्टेज होईल हे पाहावं लागेल. कारण कधी कधी एखादा संघ स्वतः देखील बाहेर गेला असो दुसऱ्याला देखील सोबत घेऊन जातो. असे क्षण आपण IPL मध्ये बऱ्याच लीग फॉर्मॅटमध्ये पाहिले. जर का अशी सिच्युएशन असेल तर या सामन्याला विशेष महत्त्व दिलं जाईल. दोन्ही संघांचा आपण आता विचार केला तर करंजाडे कॅपिटल संघाने आतापर्यंत एकच सामना जिंकला आणि करंजाडे लायन्स संघाने देखील एकच सामना जिंकला. त्यामुळे विशेष महत्व नाही आहे परंतु या सामन्याला परंतु या वैशिष्ट्य जर आपण पाहिलं अस्तित्व आहे या सामन्याला. जिंकला तर नक्कीच तुम्हाला थोडासा त्या ठिकाणी फायदा मिळेल या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र 6 बॉल 8 धाबा न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या सामन्यामध्ये प्रयत्न कोणते संघ ते खेळाडू करतील. करंजाडे लायन्स की करंजाडे कॅपिटल्स. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज येतोय भरत. हा खेळाडू भरत भालवाड लो फुल टॉस टर्न केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे. एका टप्प्याने बॉलला उचलला फेकलाय दरम्यान 2 धावा इथे आल्या. खराब कलेक्शन. जर का अशा चुका जर तुम्ही केल्यात तर मात्र सहजगत्या या ठिकाणी या सामन्यावरती मजबूत पकड मिळवेल तो म्हणजे बॅटिंग करणारा करंजाडे कॅपिटल्स संघ. आता 5 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण. पहिल्या बॉलवरती आलेल्या 3 धावा. कॉन्फिडन्स लेवल आता थोडासा हाय झालाय आणि थोडासा आपण पाहिला या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाचा अप्रोच निगेटिव्ह झालाय या मॅच मध्ये. 5 चेंडू 5 धावा 1-2 डॉट बॉल हवेत. एखादा विकेट हवाय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला या धावा वाचवण्यासाठी. अंतिम 5 चेंडू आणि 5 रनचं हे समीकरण. फुल टॉस मिस टायमिंग परंतु सेफ लँडिंग होतं बॉल. कोणताही शतरक्षक तिथे नाहीये. निर्जन सरी हा चेंडू पडला आणि दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला रेफर केलाय स्क्वेअर लेग पंच विशाल पाटील सरांनी. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे की नाही हे पाहिलं जाईल. सिंगल ऑलरेडी आली आहे परंतु दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. 2 रन कंप्लीट झालेले आहेत की नाही हे पाहिलं जाईल. 5 मध्ये 5चं कॅल्क्युलेशन. जर सिंगल आली तर मात्र 4 मध्ये 4 असं कॅल्क्युलेशन येईल आणि जर का 2 धावा आल्या तर 4 मध्ये 3 हे समीकरण तुम्हाला पुढच्या बॉलवरती पाहायला मिळेल. करंजाडे प्रीमियर लीग 2023 अंतिम दिवस. चॅम्पियन कोणता संघ म्हणेल. 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 3 दिवसीय ही स्पर्धा. लीग मॅच मध्ये आपण लीग स्टेज मध्ये अजूनही आहोत आणि आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे. आजच्या दिवसातील हा 3रा सामना मैदानामध्ये सुरू आहे. अजून 5 सामने पेंडिंग आहेत त्यामुळे वेळेला विशेष महत्व दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमातून आपण लगेच निर्णयाकडे वळणार आहोत. या मॅचचा नॉट आउट 2 रन कंप्लीट. आता 4 चेंडूमध्ये 3 रनचं समीकरण. अविनाश साबळे आणि त्यांच्या बरोबरीने विजय वाघे. बघा नो टाइम पास. शॉर्ट टीम मीटिंग प्लीज थोडं स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही संघांना. अंतिम 4 चेंडू आणि 3 धावा. अंतिम 4 बॉल 3 धावा. कोणताही संघ जिंकला तरी पॉइंट्स टेबल मध्ये फारसा प्रभाव किंवा फरक पडणार नाहीये परंतु लीग मधली मॅच त्यांना खेळणं देखील तेवढं इम्पॉर्टंट आहे. दुर्वेश गायकर मैदानामध्ये उतरला होता पण त्याला अगदी पुन्हा त्या डगआउट मध्ये घेतलं. राजेशदादा गायकर यांच्याकडून भरपूर मोठं पारितोषिक त्याच्याकडे आलं होतं. सोनू गोंडू खरं तर त्यांनी बॉल अडवला तर सनीदादा यांच्याकडून 500 रुपये. बघा त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. लास्ट 4 बॉल 3 धावा. कव्हरच्या वरून हा फटका. विजयी चौकार इथे लगावतोय फलंदाज आणि हा सामना जिंकला तो म्हणजे करंजाडे कॅपिटल्स या टीमने. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम.
करंजाडे लायन्स. या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी जातोय आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी महेश स्पोर्टचे सर्वेसर्वा महेश दादा उरणकर यांना इथे इन्व्हाइट करतो. आपल्या शुभ हस्ते सामन्यावरचा पारितोषिक आपण टॉस बॉक्स मध्ये देऊया. महेश उरणकर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हा अवॉर्ड इथे देणार आहोत. 1 विकेट आणि 15 धावा करणारा विजय वाघे हा खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. चला, विजय वाघे ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि महेश दादा उरणकरच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराची ट्रॉफी देत आहोत या खेळाडूला, विजय वाघे या खेळाडूला. लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये आणि इथे मात्र हा सन्मान स्वीकारा. कोल्ड्रिंक्सची बॉटल. तर या आमच्या समवेत करंदडे कॅपिटल्स डकआउट मध्ये सूरज पोपट आहेत. कालपासून